राष्ट्रवादी संदर्भातली सुनावणी निवडणूक आयोगात सुरू झालेली आहे आणि तिकडे एक महत्त्वाचा दावा झालाय अजित पवार गटाकडनं। पक्षाचं काम कसं चालतं यावर अजित पवार गटाचं युक्तिवाद आहे आणि जयंत पाटलांच्या नियुक्तीवरच त्यांनी आक्षेप घेतलाय। जयंत पाटलांची नियुक्ती ही बेकायदेशीर आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। पाटलांची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारिणी आधीच झाल्याचा देखील दावा अजित पवार गट करतो आणि त्यामुळे अजित पवार गटाचं असं म्हणणं आहे की जयंत पाटलांची ही नियुक्तीच मुळात बेकायदेशीर आहे। मनिंदर सिंग हे अजित पवार गटातर्फे युक्तिवाद करतायत। पक्षाचं काम कसं चालतं, घटनेसंदर्भातले कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत या संदर्भात सविस्तरपणे युक्तिवाद केला जातोय। काही दावे केले जात आहेत आणि जयंत पाटील यांच्या नियुक्तीलाच पहिल्यांदाच आक्षेप घेण्यात आलाय। जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नियुक्तीलाच आक्षेप घेण्यात आलाय। जयंत पाटलांची नियुक्ती ही बेकायदेशीर आहे असं म्हणणं आहे अजित पवार गटाचं। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आधीच त्यांची नियुक्ती झाली आणि त्यामुळेच ही नियुक्ती बेकायदेशीर आहे असं सांगण्याचा अजित पवार गटाचा हा प्रयत्न आहे, त्यांचा हा युक्तिवाद आहे। तर सुरुवातीला अजित पवार गट युक्तिवाद करतोय। 6 वाजेपर्यंतची वेळ आहे जसं मगाशी आपल्याला कळलेलं होतं। मनिंदर सिंग हे अजित पवार गटाकडनं युक्तिवाद करतायत। अजित पवार गटाकडनं कोणताही नेता उपस्थित नाहीये। प्रशांतकडे पुन्हा एकदा जाऊया। प्रशांत, ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह हे अजित पवार गटाच्या वतीने युक्तिवाद करतायत आणि राष्ट्रवादी पक्षाची स्थापना, राष्ट्रवादी पक्षाची घटना, त्याच्यातले नियम, नियुक्त्या नेमक्या कशा पद्धतीने व्हायला हव्यात, त्याच्या संदर्भातली प्रक्रिया नेमकी काय आहे हे त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं आणि जो आकडा आहे आमदार खासदारांच्या संख्येचा तो देखील या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। आज केवळ एकाच गटाला युक्तिवाद करायला मिळण्याची देखील शक्यता आहे, कारण 2 तासांचा अवधी जो आहे तो या संपूर्ण सुनावणीसाठी आज राखीव ठेवण्यात आलेला होता आणि पहिला युक्तिवाद जो आहे तो कदाचित आज केवळ अजित पवार गटाकडनं होताना दिसेल आणि त्याच्यानंतर आपल्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये दुसरी बाजू जी आहे ती युक्तिवाद करताना दिसेल। हे खरं तर आपण ठाकरे गटाच्या सुनावणीमध्ये सुद्धा बघितलेलं होतं। आज पहिला युक्तिवाद जो आहे तो अजित पवार गट करतो आहे आणि जो आकडा आपण अश्विन मगाशी म्हणत होतो तो त्यांनी निवडणूक आयोगामध्ये सादर केलेला आहे। 53 पैकी 42 आमदार, विधानसभेमध्ये 42 आमदार, विधान परिषदेमध्ये 9 पैकी 6 आमदार आणि नागालँडमधले 7 पैकी 7 आमदार हे आपल्या बाजूने आहेत। म्हणजे साधारणपणे 48 आणि 7 म्हणजे 55 आमदार 2 राज्यांमधले मिळून महाराष्ट्र विधानसभा, विधान परिषद आणि नागालँड, तर या ठिकाणचे 55 आमदार आणि लोकसभेमध्ये 5 पैकी 1 खासदार, राज्यसभेमध्ये 4 पैकी 1 खासदार हे आपल्या बाजूने असल्याचं अजित पवारांचं म्हणणं आहे। म्हणजे आमदारांच्या संख्येमध्ये अजित पवार गटाकडे बहुमत आहे, पण खासदारांची संख्या आपण बघितली तर एकूण म्हणजे लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचे 5, राज्यसभेमध्ये 4 खासदार आहेत। 9 पैकी 2 खासदार जे आहेत ते अजित पवार गटाकडे आहेत। ठाकरे आणि शिंदे यांच्या लढाईमध्ये असं नव्हतं, शिंदेंच्याकडं आमदार पण जास्त होते, खासदार पण जास्त होते। अजित पवारांच्या बाबतीत मात्र आमदारांची संख्या त्यांच्या बाजूने आहे, पण खासदारांच्या संख्येमध्ये शरद पवार गट जो आहे तो वरचढ आहे। त्यामुळं बघावं लागेल की याही बाबतीत नेमकं निवडणूक आयोग कुठला दावा या ठिकाणी हे करतं। प्रशांत, आकडेवारी तर समोर आलेली आहे, मात्र आता या खासदार आमदारांची नावं देखील ती यादी तपशीलवार असू शकते का फक्त आकडेवारीच आज सादर होईल आणि नंतर कदाचित पुढच्या काही आर्ग्युमेंटमध्ये ही यादी येईल? नेमका कोण आमदार कोणासोबत आहे हे देखील इकडे स्पष्ट होईल का? आता यादी येईल का तिकडे? यादी खरं तर शपथपत्रांच्या मध्येच आपल्याला ती कळेल, कारण निवडणूक आयोगाला जेव्हा हे सगळे डॉक्युमेंट्स दिले जातात तेव्हा त्या डॉक्युमेंट्समध्ये नेमका कोणाकोणाचा त्याच्यामध्ये पाठिंबा आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये सादर केलं जाईल आणि त्याच आधारे हे सगळे दावे आकडे जे आहेत ते केले जातील। साहजिकच कोण कोणाच्या बाजूने आहे हे निवडणूक आयोगामध्ये तर स्पष्ट होईल, कारण निवडणूक आयोगामध्ये कुठली गोष्ट जी आहे ती लपवता येणार नाहीये। पण आपल्याला आता याही गोष्टीची उत्सुकता असेल अश्विन, आणि हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे की राष्ट्रवादीच्या बाबतीत निर्णय जो आहे तो निवडणूक आयोग नेमका कसं घेत आहे। म्हणजे चिन्ह गोठवूनच निर्णय घेतला जाईल नंतर, की आता तर कुठल्या निवडणुका नाही आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळं या सुनावण्या होतील आणि त्याच्यानंतर थेट आपला अंतिम निर्णय निवडणूक आयोग देतंय
हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. कारण शिवसेनेच्या बाबतीत काय झालेलं होतं, शिवसेनेच्या बाबतीत असं 2-3 दिवस सुरुवातीला आर्ग्युमेंट झालं आणि लगेचच निवडणूक आयोगानं चिन्ह गोठवून टाकलेलं होतं. धनुष्यबाण सुरुवातीला गोठवलं, दोनही गटांना वेगवेगळी चिन्ह घ्यावी लागलेली होती. तेव्हा अंधेरीची पोटनिवडणूक होती. पण नंतर मग म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर 2022च्या मध्ये हा निर्णय झालेला होता चिन्ह गोठवण्याचा आणि फेब्रुवारी 2023 मध्ये 3-4 महिन्यांनी निवडणूक आयोगानं अंतिम निकाल दिलेला होता. आता राष्ट्रवादीच्या बाबतीत निर्णय नेमका कसा होतो हे देखील आपल्याला बघावं लागेल. खरंय प्रशांत, आणि दोन्ही ठिकाणची परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे जसं तू सांगतोयस, आणि आताची मोठी अपडेट, आमदार खासदारांची संख्या, आमदार खासदारांची आकडेवारी जी आहे ती अजित पवार गटाकडून सादर झाली आहे. आमच्याकडे विधानसभेतले किती आमदार आहेत, विधान परिषदेतले किती आमदार आहेत, नागालँडमधले किती आमदार आहेत, हे सगळं तपशीलवार अजित पवार गट मांडतोय. आमदार आणि खासदारांची संख्या अजित पवार गटाकडून सादर होते. आमच्याकडे विधानसभेत 42 आमदार आहेत असं म्हणणं आहे अजित पवार गटाचं. मात्र त्याआधी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणला, आक्षेप घेतला, तो म्हणजे जयंत पाटील यांच्या निवडीला. जयंत पाटील यांची जी निवड झाली प्रदेशाध्यक्षपदी त्याच्यावरच आक्षेप घेतलेला अजित पवार गटाने. कार्यकारिणी बैठकी आधीच त्यांची निवड झाली असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे ही नियुक्ती बेकायदेशीर आहे असा दावा अजित पवार गटाने केलाय. तेव्हा दोन महत्त्वाचे दावे, एकतर जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे आणि दुसरा मुद्दा, आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहेत, सर्वात जास्त आमदारांची संख्या ही आमच्याकडे आहे आणि पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेलेला असल्यामुळे आमदारांचीच संख्या महत्त्वाची आहे असं सांगण्याचाच आता एक प्रकारे हा युक्तिवाद आहे अजित पवार गटाचा. आणि त्याच्यामुळे आमदारांच्या संख्येच्या निकषावरच पुढच्या बाबी ज्या आहेत त्या आमच्या बाजूने व्हाव्यात हेच कदाचित अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे आमच्याकडे विधानसभेचे 42 आमदार आहेत, नागालँडचे 7 आमदार आहेत असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, जसं आपण म्हणतोय की राष्ट्रीय दर्जा गेल्यामुळे इकडे आमदारांची संख्या पुन्हा पुन्हा अधोरेखित करून आपलं पारडं जड आहे हेच दाखवण्याचा हा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे का प्रशांत? नाही, जरी त्यांचा हा मुद्दा असला, युक्तिवाद असला, तरी आपण ही पण गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे अश्विन, की शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा ही केस जी आहे ती निवडणूक आयोगामध्ये आलेली होती आणि शिवसेना हा काही राष्ट्रीय पक्ष नाहीये. त्यामुळं ती संख्या जी आहे ती केवळ म्हणजे हा मुद्दा यासाठी सांगितला जातो अजित पवार गटाकडनं, कारण शरद पवार गटाचा दावा आहे की 24 पैकी 22 राज्यांमध्ये पदाधिकारी आमच्या बाजूने आहेत आणि त्यामुळं ही संख्या गैरलागू करण्यासाठी अजित पवार गट हा सांगतोय की राष्ट्रीय पक्षाचा दर्जाच उरलेला नाहीये, तर या संख्येला महत्त्व आहे का. आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जरी उलटापालट झाली असली तरी जिथं आमदार आहेत त्या नागालँडमध्ये मात्र 7 आमदार हे अजित पवारांच्या बाजूने आहेत, भाजपसोबत तिथेही ते गेलेले आहेत. त्यामुळं हा मुद्दा जो आहे तो यासाठी सांगितला गेलेला असावा. पण अर्थात मी जसं म्हटलं की निवडणूक आयोगाला निर्णय देताना ज्या 3 कसोट्या असतात त्या कसोट्यांच्या आधारे निर्णय द्यायचा आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादीच्या बाबतीत नेमका कसा निर्णय देतंय हे त्याचमुळे बघावं लागेल. खरंय प्रशांत, आणि एक डॉक्युमेंट आपल्या समोर आलेलं होतं जे आपण आता आपल्या प्रेक्षकांना दाखवत होतो, ज्याच्यामध्ये अर्थातच कोणते आमदार नेमके किती आपल्या सोबत आहेत हे दाखवण्याचाच हा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली 42 आउट ऑफ 53, विधानसभेतले 42 आमदार 53 पैकी, महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल विधान परिषदेतले 9 पैकी 6 आमदार आपल्या सोबत आहेत असं म्हणणं आहे अजित पवार गटाचं. नागालँड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली 7 आउट ऑफ 7, 7 पैकी 7 आमदार आमच्या सोबत आहेत. लोकसभेतले 5 पैकी 1 तर राज्यसभेतला 4 पैकी 1. त्यामुळे ही जी आकडेवारी आहे ही आता अजित पवार गटाने समोर ठेवलेली आहे आणि याच आधारे आता पुढचा युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे. पक्षाचं कामकाज कसं चालतं ते सांगण्यात आलं, जयंत पाटलांच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आला आणि आता आपल्याकडे नेमकी आमदार खासदारांची संख्या किती आहे हे देखील अजित पवार गटाने समोर ठेवलेलं आहे. त्यामुळे अजून एक वाक्य महत्त्वाचं समोर आलेलं आहे की जयंत पाटलांची नियुक्ती कार्यकारिणीच्या आधीच झाली आणि आणखी एक जे आता आपल्याला अजित पवारांच्या कडनं आर्ग्युमेंट पाहायला मिळते ते म्हणजे आमच्याकडेच सर्वाधिक आमदार आहेत. मग विधानसभा असेल किंवा विधान परिषदेत देखील आमच्याच आमदारांची संख्या जास्त आहे आणि त्यासोबतच नागालँड इकडचे देखील सगळे आमदार जे आहेत ते आपल्या सोबत आहेत असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. तर लोकसभेतला 1 आणि राज्यसभेतला देखील 1 खासदार आपल्या सोबत आहे असाही युक्तिवाद अजित पवार गटाने केलेला आहे. आणि आज केवळ एकच गटाला त्यामुळे युक्तिवाद करता येणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय, कारण 2 तासाची वेळ आहे आणि जवळपास आता 1 तास त्यातला होत आलेला आहे. 5 वाजण्याच्या सुमारास ही अपडेट आहे. 2 प्रमुख मुद्दे, एकतर जयंत पाटलांच्या नियुक्तीला आक्षेप घेण्यात आला, दुसरी गोष्ट आमदार खासदारांची संख्या अजित पवार गटाकडून सादर करण्यात आली. विधानसभेतले 42 आमदार आमच्या सोबत आहेत असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. तर नागालँडचे देखील सगळेच्या सगळे 7 आमदार आपल्या सोबत आहेत. विधान परिषदेतले 6 आमदार आपल्या सोबत आहेत.
त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा इकडचे 2 खासदार प्रत्येकी एक म्हणजे 2 खासदार आपल्यासोबत आहेत, हेही अजित पवार गटाने सांगितलेलं आहे. किंवा काय काय दावे अजित पवार गटाने आतापर्यंत केलेत आपण बघतोय. विधानसभेचे 42 आमदार आमच्या सोबत आहेत, हा एक प्रमुख दावा. विधान परिषदेतले 6 आमदार आमच्या सोबत आहेत, हाही एक महत्त्वाचा दावा. नागालँडमधील सर्वच्या सर्व 7 आमदार हे आपल्या सोबत आहेत, हे देखील अजित पवार गटाने सांगितलंय. लोकसभेचा 1 आणि राज्यसभेचा 1 खासदार हाही आपल्या सोबत आहे. त्यामुळे ही सगळी आकडेवारी आता निवडणूक आयोगाकडे अजित पवार गटाच्या वतीने ठेवण्यात येते आणि त्याच्यानंतरच पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येऊ शकतात. पक्षाचं काम कसं चालतं यावर अजित पवार गटाचा हा युक्तिवाद पाहायला मिळतोय. प्रशांत, पक्षाचं काम कसं चालतं म्हणजे घटना आणि त्याच्यानंतर आकडेवारी या दोन्ही दृष्टिकोनातून आपली बाजू समोर मांडण्याचा आता अजित पवार गटाचा प्रयत्न सुरू आहे. प्रशांत, साहजिक आहे, जेव्हा चिन्ह आणि पक्षाची लढाई आहे तेव्हा पक्षाच्या घटनेला सर्वाधिक महत्त्व आहे. त्याच्याच आधारे दोन्ही गटांचे दावे असतील. अजित पवार गटाचे वकील मणिंदर सिंह हे निवडणूक आयोगाला सांगण्याचा प्रयत्न करतायत. राष्ट्रवादी पक्षाची घटना, त्याच्यामध्ये निवडीच्या प्रक्रिया नेमक्या काय आहेत, वर्किंग कमिटीचं त्याच्यामधलं महत्त्व काय आहे, त्याच्यानंतर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया नेमकी काय आहे, हे सांगण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि 30 जूनला अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जी निवड झाली, खरं तर अश्विन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2 जुलैला जेव्हा त्यांनी भाजपसोबत शपथ घेतली तोपर्यंत या गोष्टीची कुणालाही कल्पना नव्हती, कुणालाही हे माहिती नव्हतं की त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा स्वतः दावा केलेला आहे. म्हणजे ते भाजपसोबत तर गेलेच, पण पक्षावरती दावा केलेला आहे याची कुठलीही कुणकुण तोपर्यंत कुणाला नव्हती. पण नंतर हे लक्षात आलं जेव्हा निवडणूक आयोगामध्ये लढाई सुरू झाली आणि साधारणपणे 5 जुलैच्या आसपास जेव्हा एबीपी माझानच ही बातमी दिलेली होती की निवडणूक आयोगामध्ये जी कागदपत्र सादर झालेली आहेत त्याच्यामध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती सुद्धा दावा केलेला आहे. आणि तेव्हाच एक हडकंप माजलेला होता, कारण स्वतः घरातल्याच एका व्यक्तीनं हा दावा केलेला आहे. म्हणजे शरद पवार अध्यक्ष असताना राष्ट्रीय अध्यक्ष मी आहे हा दावा जर अजित पवार करत असतील तर त्याची म्हणजे राजकीय परिमाणं काय आहेत हे काही वेगळं सांगायला नको. आणि त्याच दृष्टीनं निवडणूक आयोगाचा हा जो निकाल आहे तो आता महत्त्वाचा असणार आहे. अर्थात दोनही गटांनी आपापले दावे जे आहेत ते केलेले आहेत. आम्हाला पक्ष मिळाला पाहिजे, आम्हाला चिन्ह मिळायला पाहिजे, हा त्यांचा दावा आहे. निवडणूक आयोग नेमका निर्णय काय देतोय हे आपल्याला बघावं लागेल. प्रशांत, या दाव्यामधलं एक महत्त्वाचं वाक्य समोर येत आहे, शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात. अजित पवार गटाचा दावा आहे. प्रशांत, मनीष, खरं तर अश्विन, म्हणजे जी मागच्या वेळची लढाई होती ठाकरे विरुद्ध शिंदे, त्याच लढाईतले अनेक मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजे जसं आपण मगाशी प्रेक्षकांना सांगितलं की जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरती म्हणजे ते बेकायदेशीर आहे त्यांची निवड, हे सांगण्याचा प्रयत्न केला. तसाच दावा शिवसेनेच्या बाबतीत उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरती झालेला होता. आणि तिथं सांगितलं गेलेलं होतं की बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना प्रमुख हे पद महत्त्वाचं आहे. पक्षप्रमुख म्हणून जो बदल झाला घटनेमध्ये, हे नवीन पद आणलं गेलं, तर तो बदल जो आहे तो कधी घटनेमध्ये मान्य करून घेतला गेला नाही. आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद जे आहे ते बेकायदेशीर आहे असं त्यावेळी सांगितलं गेलं होतं. आता जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष पद जे आहे ते, किंवा त्यांची जी निवड आहे, प्रदेशाध्यक्ष पद म्हणता येणार नाही कारण ते राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासून आहे, पण जयंत पाटील यांची जी निवड आहे विशेषतः ती राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या आधी, म्हणजे ज्या बैठकीमध्ये शरद पवार यांची पुन्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याच्या आधी ती निवड झाली. म्हणून कुठल्याही कार्यकारिणीच्या आधी ती निवड कशी काय होऊ शकते, हा कदाचित त्यांचा युक्तिवाद आहे. अर्थात याला शरद पवार गटाकडनं उत्तर काय येतं हे आपल्याला बघावं लागेल. नक्कीच प्रशांत, जसं तू सांगतोयस, एकूणच आर्ग्युमेंटला दाव्यानंतर सुरुवात झालेली आहे. राष्ट्रीय दर्जा गेल्यानं आमदारांची संख्या महत्त्वाची, आमदार खासदारांची संख्या सादर करण्यात आलेली आहे. त्यासोबतच जयंत पाटलांच्या नियुक्तीला देखील आक्षेप घेण्यात आलेला आहे. प्रशांत, जसं आपण म्हणतोय की अजित पवार गटच सध्या आपली बाजू मांडतोय, म्हणजे अजून शरद पवार गटाचा युक्तिवाद सुरू झालेला नाही आणि एकच बाजू आज युक्तिवाद करेल असं दिसतंय आता. प्रशांत, हो, कारण 4 ते 6 अशी युक्तिवादाची वेळ होती, पण काही ठिकाणी मध्ये मध्ये इंटरव्हेन्शन जे आहे ते शरद पवार गटाकडनं होऊ शकतं.
ते फक्त आजच होते का हे आपल्याला बघावं लागेल. मगाशी जेव्हा युक्तिवाद सुरू होता मणिंदर सिंह यांचा, तेव्हा थोड्या वेळासाठी अभिषेक मनु सिंघवी यांनी हा दावा केलेला होता आणि त्यांनी हे म्हटलेलं होतं की राष्ट्रवादीवरती अजित पवार गट जो आहे तो दावा करू शकत नाही, कारण या सगळ्या संदर्भातले जे सर्वाधिकार आहेत ते केवळ आणि केवळ शरद पवार यांच्याकडे आहेत. त्यामुळं हे केवळ म्हणजे प्रतिवाद होता की त्यांना सुनावणीसाठी आजच वेळ दिला जातोय हे पण आपल्याला बघावं लागेल, कारण 4 ते 6 अशी आजची वेळ आहे. खरंय प्रशांत, म्हणजे सध्याच्या घडीला तरी आपण असं म्हणू शकतो की अजित पवार गटाचाच युक्तिवाद सुरू आहे. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात असा अजित पवार गटाचा आक्षेप आहे, त्यांचा असा दावा आहे. जयंत पाटलांच्या नियुक्तीबद्दल देखील त्याने आक्षेप घेतलेला आहे. पाटलांची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीआधी झाली आहे, त्यामुळे ती नियुक्ती बेकायदेशीर आहे असं देखील अजित पवार गटाचं म्हणणं आहे आणि जयंत पाटलांच्या निवडीचा घटनाक्रम देखील सादर करण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.